कर्मचारी वर्किंग आवर्स मध्ये बॉसला झोपेचं महत्व पटवून देणार आहे. त्यामुळे आता तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पॉवर नॅप अनुभवण्यासाठी. तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे हास्यरथी महारथी. चला झालंय माझं. मानलं पाटील. पाटील तुम्हाला सांगतो प्रियाचा विनोद म्हणजे तिच्यासारखा सुंदर. माने झालं तुमचं? मग काय मग आता महत्वाचं काम आहे माझं. आता बापरे लय महत्वाचं काम आहे आता मला. माने सगळं टार्गेट एकटेच कम्प्लीट करणार आहात की काय? आमच्यासाठी कामं ठेवा जरा ऑफिस मध्ये. तसलं नाही काय डोंबलाचं काम झोपासाठी चाललंय सगळं. झोपासाठी चाललंय या ऑफिस आवर्स मध्ये. मग आता मी ठरवलंय रोज दुपारचं जेवल्यावर झोपायचं. काय बी होते झोपायचं म्हणजे झोपायचं. कळलं का? टायमर आता मी लावून ठेवतो 20 मिनिटाचा. जर कोणी डिस्टर्ब केलं का नाही बोकाच टाकीन. डिस्टर्ब करायचं नाही कोणी. आता झोप म्हणजे झोप. तयारी चाललोय मी. तयारी म्हणजे तयारीच असते आपली. तयारी म्हणजे बापरे. माने आता झोपायचं. माने 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 काय हे? अबे घरूनच तयारी करून आलते का काय तुम्ही? मग विषयच नाही तर. विषय नाही म्हणजे अबे काय करावं यांच्या हिमतीचं. बाप्पा असं जर का ऑफिस अवर्स मध्ये मी झोपला असता ना माझ्या डोळ्यापुढे ना बॉस नाचला असता डायरेक्ट. शपथ घेऊन सांगतो मी. अरे हे मला जमणार नाही रे मरू द्या त्याला. तुम्ही जमवू पण नका पाटील. तुम्ही आधीच बॉसच्या हिट लिस्ट वर आहात. मांडवकर बोन्या यांच्याकडे बघूनच झोपायला लागली. एक कडक चहा आणा जा. कन्याक कडक चहा आणा जा. कन्याक आणू. यांच्यातला नितीन मुकेश कोणीतरी बाहेर काढा बेटकर. काय येणार नाही सगळं बाराखडी गेली त्यांनी. त्याची बाराखडी जाऊ द्या हे साफ करा. साहेब येतील आता. चला गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. काय झाली का कामं सगळी? हो सर. येस सर. आणि जेवण वगैरे झालंय? येस सर. आता काम सुरू करूया आपण आता. हो सर. मिस प्रिया ऑडिटची फाईल घेऊन या. येस सर. सर ऑडिटची फाईल ऍक्च्युली काय झालं? काय झालं काय? ती मानेंकडे आहे सर. मानेनं बोलवा. माने कुठे गेले? चंद्रावर का मंगळावर? माने कुठे आहेत? बोलवा त्यांना. सर माने हे मानेत? येस सर. हे आपल्या ऑफिस मधले माने आहेत? हो सर. ते झोपलेत आता ऑफिस आवर्स मध्ये. झोप मिस्टर माने. माने मिस्टर माने. भुकटा की काय चाललंय हे तुमचं? ऑफिस आवर्स मध्ये झोपताय तुम्ही? झोपलो होतो सॉरी सर. अरे तेच विचारतोय झोपला का होता तुम्ही ऑफिस आवर्स मध्ये? झोप लागली होती सॉरी सर. अरे पुन्हा तेच झोप लागली हे काय कारण आहे तुमचं? उत्तर आहे हे मला. झोप का लागली ऑफिस आवर्स मध्ये? सॉरी सर ते काय होते मला डुलकी लागते सर. डुलकी लागते ना मग घेऊ नका ती डुलकी. नाही सर तसं नाही. सर ते हे कसं म्हणजे चहा लागतो कॉफी लागते तशी मला डुलकी लागते सर. तुम्हाला कळत नाहीये ऑफिस तुम्हाला पगारात झोपायचं देतं का? मला सांगा तुम्ही झोपता का हा माझा प्रश्न आहे. सर आपल्या देशाचा मोठा प्रॉब्लेम आहे सर. काय आपण परंपरा विसरत चालू का सर? झोपणं ही भारताची परंपरा आहे. हे काय नवीन मध्येच काढलं तुम्ही? तसं नाही सर. हे पुलं माहिती आहेत का तुम्हाला? अरे पु ल देशपांडे माहित नाही असं कोणी आहे का महाराष्ट्रात? जगात कोणी आहे का? त्यांचं काय? पु ल देशपांडे दुपारचे झोपायचे सर. हा मग बरं मग पु ल झोपायचे, शन्ना झोपायचे, बाबा बोरकर झोपायचे, आत्रे झोपायचे, वपू झोपायचे. अगदीच काय नाही तर गुरु ठाकूर पण झोपतात. अरे त्यांना झोपू दे. मला काय करायचं? ते माझे एम्प्लॉई होते का? मला सांगा. माझा प्रश्न काय आहे? तुम्ही ऑन ड्युटी आता या ऑफिस आवर्स मध्ये झोपता का? ह्याचं उत्तर द्या ना. आय वॉन्टेड उत्तर. राईट नाव मला उत्तर पाहिजे त्याचं. सर तेच सांगतोय मी. हे आरोग्यशास्त्र काय सांगतं सर? नवीनच हे आता काय म्हणजे काय करायचं? आरोग्यशास्त्राचं काय मला सांगा. आरोग्यशास्त्र म्हणतं सर म्हणजे जेवल्यानंतर वामकुक्षी घ्यावी. अच्छा वामकुक्षी घ्यावी.
वाम म्हणजे काय? डोक्याना तोंडात तो. अरे तो बाम आहे रे तो. तो बाम असतो बाम. बाम. वाम म्हणाल त्याला, वाम म्हणतात त्याला, बाम म्हणाल. मुद्दा काय आहे? वामकुक्षी. हा वामकुक्षी शब्द होता की नाही. वाम म्हणजे काय? डावं, डावी बाजू. कुक्षी म्हणजे कुस. डाव्या कुशीवर झोपलं की त्याला वामकुक्षी म्हणतात. एवढा सोपा मुद्दा आहे. पॉइंट आहे सर. पॉइंट आहे. दिस इज युअर पॉइंट हो पण माझा मुद्दा वेगळा. काय पुढे काय याचं हे काय म्हणजे तुम्ही काय झोपला? आता मला सांगा सर, हा जठर कुठं असते? या इथे. एक मिनिट, कोणीच काही बोलू नका. तुमचं जठर इथे असतं. वयानुसार सगळे अवयव आता वर यायला लागले तुमचे. तुम्ही सांगू शकाल महिनाभरानंतर कपाळात कोणता अवयव असेल? किडनी असेल की नाही? किडनी असेल की नाही? हे तुमचं हे उत्तर आहे तुमचं. इथे तुमचं जठर असतं. अरे जठर इथे असतं. जठर इथे असतं. कळलं का तुम्हाला? जठर हे इथे असतं. एवढं सोपं आहे ते. जठर म्हणजे काय? यंकन्यूट. नाही काही करत नाही. जठर म्हणजे काय? यंकन्यूट. असा कुठलाच अवयव आपल्या शरीरात? डॉक्टरकडे गेल्यावर मध्ये प्रॉब्लेम आहे असं कधीच आपण म्हणा. असू नका. यकृत वेगळं, जठर वेगळं. कळलं तुम्हाला? वेगळे. हा तुम्हाला जो उच्चार करता येत नाही तो ओरिजिनल आहे. कळलं? यकृत. आणि जठर म्हणजे यकृत नाही. जठर इंग्रजी शब्द आहे का ज्याचं ट्रान्सलेशन हे आहे यकृत म्हणून? नाही की नाही. जठर आणि यकृत इथे असतं. बोटा इथे असतं. इथे. हा पण मी हे का सांगतोय मला हेच कळत नाही. शरीरशास्त्राचा नियम मी तुम्हाला काय सांगतोय. मुद्दा काय आहे? ऍक्च्युली माझ्या सासऱ्यांचा पण तोच प्रॉब्लेम झालेला. काय? इंडस्ट्रियलचा प्रॉब्लेम झालेला. इंडस्ट्रियल नाही, आईन्स्टाईन. आईन्स्टाईन. आईन्स्टाईन अहो इंटेस्टाईन असतं ते बेटकर. इंटेस्टाईन. आईन्स्टाईन कोण? ज्याने सफरचंदाचा शोध लावला. अच्छा. तो आईन्स्टाईन. सगळ्यांना विकू मंगळवार बाजारात जाऊन. काय सांगतो? सफरचंदाचा शोध आईन्स्टाईननी लावला होता असं तो? काय तुमची डोकी आहेत का काय आहेत? सर आईन्स्टाईन मुळात आईन्स्टाईन नाहीये तो. सफरचंद आणि न्यूटनचा संबंध होता. आईन्स्टाईननी सफरचंदाचा काश्मीरमध्ये फिरवत होता. एका गिरगे अरे सफरचंद असं झालं. नाही नाही सर असं झालं. नाही नाही मुळात आईन्स्टाईन इथे नाहीच आहे पिक्चर मध्ये. न्यूटन आहे. न्यूटन. काय आहे मोठ्याने म्हणा? न्यूटनचा आणि सफरचंदाचा संबंध आहे. आणि न्यूटनने सफरचंदाचा शोध नाही लावला. त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला. हा ग्रॅव्हिटी. मला ग्रॅव्हिटी मीच तुम्हाला सांगितलेलं त्यांना सांगू नका. ते ऐकतायत. मला तेच सांगायचं. सफरचंदाचा शोध ऑलरेडी आधी लागलेला होता. लक्षात. पण मी हे का सांगतोय तुम्हाला? सॉरी सॉरी. मुद्दा काय आहे? दिस इज पॉइंट. माझा मुद्दा झोपला का? नाही सर, मी तीच म्हणतोय आहे. सर. हो ना. जठर कुठं असते? आता परत पुण्यापासून नाही पहिल्यापासून नाही 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 नाही. मी म्हणजे माझी बोलण्याची पद्धत तशी आहे सर. काय? म्हणजे जठर कुठं असते? जठर डाव्या बाजूला असते. बरं डाव्या बाजूला. बरं पुढे. आता आपण कशावर बोलतो सर? वामकुक्षी. वामकुक्षी. हो. वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर झोपणं. अच्छा. आता बघा वामकुक्षी कशी महत्वाची आहे बघा सर. जठर डाव्या बाजूला आहे. आपण डाव्या कुशीवर झोपलोय होय म्हणजे शरीरातलं जे काय रक्त आहे का सगळं होय. ती जाणार डाव्या बाजूला. बरं असं होतं. हा बरं. म्हणजे सगळं होलसेल मध्ये रक्त डाव्या बाजूला. बरं, त्याने काय होणार? तेवढ्या वेळात जी उजव्या बाजूचा अवयव असते ती नाही हा. ती निवांत मस्त रेस्ट करते ती. आलं का लक्षात? म्हणजे त्यांची ड्युरेबिलिटी वाढती सर. आणि ही जी रक्त जी आहे का जी जाते जठराकडं होय. त्याच्यामुळे आपण जे काही खातोय की नाही त्याची पचनशक्ती होती सर. वेगळा वेगळा विचार आहे हा. मी कधी केलेला नव्हता हा विचार. पचनक्रिया वाढती सर त्याच्यामुळे माणूस कसा एकदम तंदुरुस्त हे माणूस तंदुरुस्त राहणार सर त्याच्यामुळे. वामकुक्षीमुळे हे वामकुक्षीमुळे. याच्या मागे एवढं असतं म्हणजे. वामकुक्षी लय महत्वाची सर. हे एवढं. वामकुक्षीमुळे म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल सर वामकुक्षीमुळे माणूस तरुण म्हणजे तरुणच दिसणार. हे तरुणच दिसणार. माने नाही हो. माने खरं हे सगळं तुम्ही सांगताय ते? विषयच नाही तर एवढे फायदे आहेत वामकुक्षीचे? विषयच नाही. ते प्राजक्ता दिदींचा व्हिडिओ बघितला नाही का? प्राजक्ता दीदी कोण कोण बरं? अहो माळी दिदी हो. माळी दीदी पाटील. माळी दीदींचा व्हिडिओ नाही बघितला का? माळी दिदी काय म्हणलेत सर? काय म्हणलं? माळी दिदी म्हणलेत माणसाने 8 तास झोपावं. मी बघित नाही. मी त्यांचा व्हिडिओ बघित नाही. होय. मी याच्या त्यांचा व्हिडिओ बघतो. अरे वा वा वा. काय सांगतात माळी दीदी? माणसाने आता झोपावा. हे तुम्ही जागरण करून बघता. माती कुणी खाल्ली आहे मला सांगा? तिने नाही खाल्ली आहे. तिने तुम्हाला सगळ्यांना धंद्याला लावलेलं आहे. स्वतः 12 तास झोपते.
तुम्हाला रात्रभर व्हिडिओ बघावं असं वाटतो की नाही इथे ती जिंकलेली आहे लक्षात घ्या. मुद्दा क्यों नाही सर नाही मुद्दा तू नाही. दिस पॉइंट इज सर व्हॉट येस 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 वामकुक्षी. नाही नाही वामकुक्ष आहेच हाय हाय प्राजक्त माळीचं वय किती असेल 30 32 32 सोडा सोडा काय सोडा काय लगा सर काय 55 आहे ती 55. नाही नाही माने काही नका सांगू. प्राजक्ता माळी 55 नाही 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 अहो, सर, अरे कुठं आहे कुठं तुम्ही हे मीरा रोड काशी विरा नाही नाही सत्य कुठं सांग मग. प्राजक्त माळी 55 आहे तर नाही हो मला अहो हाय सर होय? हाय मी खोटं बोलत असेल ना तुम्हाला सांगतो ह्याची मिशी बाजरून देईन तुम्हाला काय संबंध रे दर टायमाला मा मिशीवर घाबराय तर तू नाही नाही इकडे वेगळं स्किट चालेल थांबा, सांगितलं थांबा. सांगितलं मला. दर सांगायला. हे वेगळं एक आपलं- मिशी दिसली नाही नाही म्हणून बरोबर ते उगाच वेगळी उदाहरणं देऊ नका मुद्दा काय सर बरोबर. ऐका की मुद्दा वामकुक्षी वाक. मुद्दा काय प्राजक्ता माळी 55 वर्षाची आहे पण दिसती 32 वर्षाची होय दिसते असं का बरं का वामकुक्षी वामकुक्षीमुळे इतका माणूस 14-15 वर्षाचा साप कन क्या बात आहे असं विषय नाही सर Really? अरे शी लुक्स ब्युटिफुल यार म्हणजे वामकुक्षी जर रिझन असेल त्याच्या मागे तर मला माहित- वामकुक्षी क्या आलं बात. का लक्षात तुमच्या या. सर आता तुमचं वय किती आहे सर का सांगा की 42 नाही 49 50 51 पूर्ण याच्या पुढे नाही रे एक सांगू सर हो 60चे दिसतात सर. सॉरी सॉरी बट डू रिअली मीन तुम्ही हे करता नाही 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 हा, तेच म्हटलं मी, नाही. साठी नाही काही बी पाटील 65चे दिसतात ते. पाटील मी एवढा म्हातारा दिसतो दिसताय म्हातारा सर तुम्ही काय सांगताय तुम्ही म्हातारा दिसताय सर तुम्ही खरं इकडे बघा इकडे माझ्याकडे बघा की. इकडेच बघत असताना इकडे कुठे बघा मग मला हे काय मी तुमच्याकडे हो बरोबर आहे मी तुमच्याकडेच बघतोय की हा, नाही पण ते की नजर ही काढा डापणं काढा ती चष्मा चष्मा काढू का ये अरे बापरे काय झालं कसं दिसतंय ते बॉस आहे मी तुमचा बॉस आहे असं नको म्हणू. नाही तसं नाही सर पण दिसताय तुम्ही सर काळ कुट्ट पडले हो सगळे डोळ्याखाली जरा कसं दिसायला लागलाय बायको सर सुद्धा म्हणत होती थोडं काळ पण एवढं जास्त वाटतंय म्हणजे तुम्ही बघू सर. माणूसच वाटत नाही मला तुम्ही मग कोण दिसतो? उलटं हे तसं नाही म्हणजे सर तुम्ही ही म्हणजे म्हाताऱ्या माणसाकडे अशी चोळ वाटल्यागत वाटते तुमची स्किन म्हणजे लिटरली तुम्ही हा, sir. यू रिअली फील दॅट वाटलं मला ठुंकूच्या पंजाय ठुंकूच्या काय करतोय? ठुंकूच्या पंजाय कोणी? मला कल्पना नव्हती एवढं दिसतंय म्हणून मला का सर का असं होते सर काही कल्पना नाही तुम्ही लय करता सर लई करता म्हणजे इन व्हॉट सेन्स मी लई नाही नाही तसं नाही sir. तुम्ही लय म्हणजे ऑफिससाठी लय करता सर म्हणजे एवढं कोणच करत नाही सर जगात मी एकमेव माणूस बघितलाय सर म्हणजे 24 तास तुम्ही ऑफिससाठी काम करता सर नाही सर एवढं नसतं म्हणजे नाही, आपण- काय कोण माणूस आहे का कोण माणूस आहे तुम्ही नक्की कोण आहे मी माणूस आहे की नाही नाही सर एवढं नाही कोण करत एवढं नाही सर केलं म्हणजे तुम्ही कुत्र्यागत काम करता हो सर तुम्ही हे नका कुत्रा नका म्हणू. नाही Boss तसं आहे. नाही आय एम सॉरी सर मला तसं म्हणायचं नाही पण मला तसंच म्हणायचे सर मग कुत्र्यागत काम करताय सर तुम्ही काय म्हणू? मला वाईट वाटतंय असं बोलायला म्हणजे मी पण तुम्ही दिसताय सर तसं हे साय नो थोडासा फरक पडलेला आहे पण आता काय तुम्हाला कसं आहे, एकदा ऑफिसला आपलं सर्वस्व आणलं की मी आजपर्यंत काम करत गेलो म्हणजे ऑफिसला मी सर्वस्व आणलं मी रात्रंदिवस 24 तास काम करत गेलो कारण जबाबदारी आज जबाबदारी माझ्यावर आहे ना या ऑफिसची जीव महत्वाचा आहे का ऑफिस जीव जीव महत्वाचा आहे. आहे ना जीव महत्वाचा जीव महत्वाचा आहे पण तुम्ही जर हीच करत राहिला का नाही सर म्हणजे तुम्ही जर वामकुक्षी घेतली नाही की नाही रोज फोटो लागणार तुमचा घ्या सर. अरे बरे हे दिस इज रिअली व्हेरी काय सिरियस मला हे माहित नव्हतं ही खरं सांगतोय मी. सर ऍक्च्युली सर स्वतःला जपलं पाहिजे आपण हे सायंटिफिक हे म्हणजे वामकुक्षी लय आयुष्यात महत्वाची सर सर तुम्ही वामकुक्षी घेतली पाहिजे Yes, सर. तुम्ही आता 15 वर्ष अलीकडे याल सर तुम्ही वयामध्ये. Yes, म्हणजे मी 15 वर्ष एकदम म्हणजे आता जो आहे मी साठीचा दिसतो ते रापकन 15 हा. हो सर. तुम्ही करून बघा वामकुक्षी करा तुम्ही म्हणजे सेम ही तुम्ही प्राजक्ता माहिती दिसणार नाही पण मग मला जेंट्स रोल करायचे मग प्रॉब्लेम होईल माझा तसं नाही सर. नाही सर सर, तुम्ही तरुण वामकुक्षी घ्या. घ्या सर सर वामकुक्षी घेतलं हा वामकुक्षी घ्या Yes, हे जर असं होत असेल मग मला असं वाटतंय वामकुक्षी घेतल्यावर आपली प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढेल येस सर रक्त हे गेलं आपण हे केलं सगळे आरामात केलं हे जे तुम्ही सगळं मगाशी सांगितलं त्याने आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल इजंट Yes, sir. Yes, येस आय हॅव डिसाइडेड माणूसही एकदम येस आय हॅव डिसाइडेड मी रोज आता वामकुक्षी घेणार आहे घ्या सर अर्धा तास घेणार आहे Yes, पण yeah, कामाचं काय नाही नाही सर सर
तुम्ही आम्हाला पाहिजे सर. सरांच्या वाटचं काम आपण सगळे करू. Yes. नाही नाही सर असं नाही पाटील नाही. सर तुम्ही पाटील सर. पाटील दाढी आहे, घाबरायला होता असं नका करू एकदम तुम्ही. सर नाही, नाही हे करू नका तुम्ही. मी सांगतोय ना असं नाही सर करायचं. आम्ही कामं करू सर. तुम्ही वामकुक्षी घ्या सर. अरे तुम्ही अरे माझी फॅमिली यार आहे तिकडे मोठे आहेत एवढी हरकत नाही. अरे तुम्ही फॅमिली आहात यार माझी. अरे तुम्ही फॅमिली आहात माझी. हा सरपंच म्हणजे मी एकट्याने वामकुक्षी करायची तुम्ही वामकुक्षी नो. सर आम्ही एम्प्लॉई ना सर. असू दे तुम्ही माझी फॅमिली मेंबर्स आहात. म्हणजे माझी एकट्याची प्रोडक्टिव्हिटी वाढणार तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. नो आय डोंट वॉन्ट दॅट. सर पण आज मी ऑर्डर काढतोय. आजपासून प्रत्येकाने अर्धा तास जेवण झाली सगळ्यांची. Yes, sir. Yes, sir. लाऊडली लाऊडली जेवण झाली यू गुड. आता पुढचा अर्धा तास आपण वामकुक्षी करायची. आजपासून मी ऑर्डर काढलेली आहे. वामकुक्षी झाली की ये वाघासारखं काम करायचं. सर आम्ही नाही सर सर ये तुमचा तो कुत्रा आहे ना आजपासून वाघ दिसणार तुम्हाला. अर्धा दिवस वाघ दिसणार बघा. चला पटापटा पटापटा. हे आहे का हे आज नाही ऐकायचं आता. Yes. मी तयारीतच होतो. 2-2 घेऊन आलोय. ए, दोन दोन चला सगळ्यांनी झोपा. चल तुझी बॅग पुढे रे. चलो भाई एक साथ झोपेंगे. झोप सोय. 1 2 3 एक बार सोय. सर तुम्ही पण सर सर सॉरी सर मला नाही झोपता येणार. काय माझं हे तुमच्या तोंडावर येतं ते बरोबर नाही वाटत सर. आणि कसं मी कडधान्य खाल्ले दुपारी. एक साथ सब घोरेंगे. घोर घोर सोय. घोर घोर घोरत नाहीये तुम्ही. हा घाबरवायचं नाही घोरायचं आहे. अरे हा काय प्रकार आहे. मिस प्रिया सर बेटकर. सर पाटील पाटील सर झोपायला येतं इथे माने. सर हा? जैन काय वॉचमन आहात तुम्ही. सॉरी सर हाव आर यू सर. सर गुड आफ्टरनून. शट अप. चौगुले सर उठा सर 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 चौगुले चौगुले उठा. भैरवी आहे ना ग. अरे काय प्रकार आहे हा. काय फालतूपणा आहे. सॉरी सर. मिस प्रिया काय हा काय काय प्रकार होता. झोपायला येतं तुम्ही. नाही सर मग सरांनी ऑर्डर दिली सर झोपायला सांगितलं एक साथ झोप सगळं केलं सर. येस सर. चौगुले चौगुले येस सर आय एम रिस्पॉन्सिबल. आय एम द ऑर्डर. प्लीज सर. शानपणा करू नका. नीट सांग नीट सांग. तर मी असा निर्णय घेतलेला आहे सर की रोज दुपारी वामकुक्षी घ्यायची अर्धा तास. कारण बरं. आय फील सर की वामकुक्षी घेतल्याने प्रोडक्टिव्हिटी सर वाढते. अनेक वर्षापासून हे आता स्टडी संपूर्ण बाहेर आलेली आहे. ते आता जस्ट मला कन्व्हिन्स केलं मिस्टर माने यांनी. आणि आय रिअली गॉट कन्व्हिन्स्ड की अर्धा तास वामकुक्षी घेतल्याने सर मस्त प्रोडक्टिव्हिटी वाढत. नीट. हो सर. शांत क्वाईट. माने प्लीज ब्रीफ. माने तुम्ही सांगितलं हे. येस. मी हा असलं काय सर काय लागा झोपाय सांगलं असं कोण काय बोलताय तुम्ही लागा. ऑफिसात झोपल का कोण. माने तुम्ही आत्ता सांगितलं ना कन्व्हिन्स केलं ना मला. मी हा हे रक्ता बेसन हे आरामात हे सगळं सांगितलं तुम्ही काय आता मला. मी कुठं मी बोलू काय अरे नाही तुम्ही मला सांगितलं ना आता. अरे ह्यांनी मला कन्व्हिन्स केलं. अहो, नाही तुम्ही शांत राहा. पाटील येस सर. तुम्ही का झोपले होते. सर त्यांची एकदम कडक आवाजात ऑर्डर होती सर. जो बळजबरी करायला लावलं. ऑर्डर होती. अरे सो हे मी दिली ऑर्डर. नाही सॉरी सर पण आय स्टँड माय निर्णय. मी आतापर्यंत निर्णय घेतलेला आहे कधी त्याच्या बॅकआउट झालेला नाही सर. मला असं वाटतं वामकुक्षी घेतल्यानंतर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रत्येकाने अर्धा तास रोज दुपारी झोपलं पाहिजे. दॅट्स इट सर. अरे ओके येस सर. मला पटलेलं आहे. येस सर. वामकुक्षी महत्वाची आहे. येस सर. म्हणजे तुम्ही महिनाभराचं टार्गेट दिलेलं आहे 15 दिवसात आम्ही कंप्लीट करू शकतो. दॅट्स माय वर्ड सर. वा इजंट इट गाईज. येस. चालेल. आता या ऑफिसमध्ये फक्त तुम्ही वामकुक्षी घ्यायची. येस. आणि फक्त तुम्ही डबल टार्गेट पूर्ण करायचं. नाही तर काय आमचं घरी जायचं. नाही नाही सर. नाही 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 तर काय आमचं घरी जायचं. यांच्याशिवाय मी कसं नाही, नाही, करणार पटकन आता वामकुक्षी घ्या. सर यांच्याशिवाय. झोपा
हो, झोपा पटकन. आणा काहीतरी काय गरज नाही झोपायची. ऐका माझं सर मी झोपा, पटकन झोपा. टेक बाय माय वर्ड सर मी चुकलो झोपा पटकन झोपा, नाही तर काय आमच्या घरी जाय. नाही सर मी लवकर झोपत आहे. पण हे सर हे अचानक माझ्यावर आलेलं आहे हो, सगळे तुमच्यावरच काम येईल केलेलं ते आहे. मग माझं माझं खातो मी. पाटील हा, आलेलं आहे मला. शाणे धंदे करत नका जाऊ तुम्ही. हा, झोपा झोपा पटकन झोपा. हो झोपतो सर तुम्ही तुमची कामं करा. कामं करा. कामं करा. मी सॉरी हे ओके इडियट. सर प्लीज लिसन टू मी व्हेरी वेल. झोपा. सर प्लीज माझं ऐकून हा. ओके अरे यार. झोपा. क्या बात क्या बात क्या बात. खूप भारी परफॉर्मन्स, इन्फॉर्मेटिव्ह अँड एंटरटेनिंग ॲट द सेम टाइम. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसाद दा. जरा प्रोडक्टिव्हिटी वाढव. बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे. सई. खूप भारी परफॉर्मन्स होता. सगळ्यांची साथ उत्तम. मँडी मला तुझं कॅरेक्टर खूप आवडलं. 2-3च जागा होत्या पण त्या तुफान घेतल्यास तू. सॅमी युअर अ जिनियस. साधी सरळ संकल्पना होती पण असाधारण परफॉर्मन्स होता. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू